नमस्कार, मी अश्विनी. आपले स्वागत आहे आपल्या स्वामीमय झालो या चॅनलवर. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, आपण आज बघणार आहोत अचानकपणे आपल्याला स्वामी दिसतात. हा योगायोग आहे की संकेत आहे? तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच बघणार आहोत. तर स्वामी भक्तांनो, कधी कधी आपण रस्त्याने जात असतो आणि पाठीमागून एखादी गाडी येते आणि गाडीच्या पाठीमागे स्वामींचा फोटो दिसतो किंवा मग लिहिलेलं असतं, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. किंवा मग आपण रस्त्याने जात असताना एखाद्या दुकानाच्या बोर्डवर आपल्याला स्वामींचा फोटो दिसतो किंवा स्वामींचे नाव आपल्याला दिसते. अशा प्रकारे स्वामी आपल्याला दिसत असतात. तर मग हा योगायोग आहे की स्वामी आपल्याला काही संकेत देत आहेत? तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर स्वामी भक्तांनो, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओतील संपूर्ण माहिती समजेल. आणि एक व्हिडिओ तुम्हाला आवडलाच तर व्हिडिओला फक्त एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर स्वामी भक्तांनो, आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्वामी भक्तांनो, तुम्ही देखील आज हा जो व्हिडिओ आहे तो योगायोगाने उघडलेला नाहीये किंवा अचानकपणे उघडलेला नाहीये. तर तुमच्याही मनात काही दिवसापासून सुरू असलेला हा प्रश्न आहे की अचानकपणे आपल्याला स्वामी दिसतात. तर स्वामी भक्तांनो, याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर स्वामी भक्तांनो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला देखील असे अचानकपणे स्वामी दिसतात का? म्हणजेच तुम्ही जर रस्त्याने जात आहे आणि रस्त्याने जात असताना पाठीमागून एखादी गाडी येते आणि गाडीच्या पाठीमागे स्वामींचा फोटो दिसतो किंवा मग लिहिलेलं असतं, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. किंवा मग रस्त्याने जात असताना एखाद्या दुकानाच्या बोर्डवर तुम्हाला स्वामींचे नाव दिसते किंवा स्वामींचा फोटो दिसतो. किंवा मग तुम्ही मोबाईल पाहत आहात आणि मोबाईल पाहत असताना ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघताय आणि स्क्रोल करताना अचानकपणे स्वामी दिसतात. तर असे तुमच्यासोबत होत असेल तर स्वामी भक्तांनो, तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा. कारण अनेक स्वामी भक्तांचा असा विश्वास आहे की स्वामी आपल्या मनात डोकावण्याचा, आपल्याला थांबवण्याचा आणि आपल्याला आपले लक्ष स्वामींकडे केंद्रित करण्याचा संकेत स्वामी आपल्याला देत असतात. कारण आपल्या धावपळीच्या जगामध्ये आपण इतके व्यस्त झालो आहोत की आपल्याला हे सुद्धा समजत नाही की सकाळ कधी सुरू होते आणि रात्र कधी संपते. कारण आपल्यावर इतक्या जबाबदाऱ्या असतात, भविष्याची चिंता असते आणि आपण त्यामध्ये इतके गुंतलेलो असतो की आपण कधी रस्त्याने जात असताना आपल्याला अचानकपणे स्वामी दिसतात तर आपण 2 सेकंद स्वामींकडे बघतो आणि पुढे निघून जातो. कधी आपण हा विचार केला आहे का की असे अचानक वारंवार आपल्याला स्वामी का दिसतात? यामागे काही कारण असू शकते का? कारण स्वामी समर्थांच्या भक्तांमध्ये एक वाक्य खूप महत्वाचं आहे, ते म्हणजे भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य आजही बहुतेक स्वामी भक्तांना धीर देत आहे. हे वाक्य फक्त एक वाक्य म्हणून ऐकण्यापेक्षा ते अनुभवणं खूप महत्वाचं आहे. कारण भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे खूप धीर देणारं वाक्य आहे. हे स्वामींचं जे वाक्य आहे ते खूप धीर देतं. कारण रस्त्याने जात असताना आपण एखादी गाडी आपल्या पाठीमागून येते आणि गाडीवर सुद्धा लिहिलेलं असतं, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ह्या वाक्यामुळे आपल्याला खूप धीर मिळतो. पण आपण कधी हा विचार करतच नाही की वारंवार आपल्यासोबत असं का होतं? तर स्वामी भक्तांनो, ज्यावेळेस आपण हा विचार करू की आपण एकटे नाहीत, आपल्यासोबत स्वामी आहेत, तर आपल्यामध्ये त्यावेळेस एक नवीनच ताकद निर्माण होईल आणि आपण स्वामींकडे आपले लक्ष केंद्रित होईल. तसे स्वामी अचानकपणे दिसतात याचे काही 5 मुख्य संकेत आहेत. त्यात पहिला संकेत आहे स्वामी स्मरणाची आठवण. तर स्वामी भक्तांनो, तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये इतके व्यस्त झाले असाल की तुमचे स्वामींकडे दुर्लक्ष झाले असेल किंवा स्वामींच्या नामस्मरण तुमचे कमी झाले असेल. अशा वेळेला स्वामी स्वतः तुम्हाला आठवण करून देतात की माझे नामस्मरण कर, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. असा संकेत स्वामी आपल्याला देतात. त्यावेळेस ते आपल्याला वारंवार दिसत असतात किंवा मग स्वामींचे जे शब्द आहेत, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे आपल्याला वारंवार दिसत असतात. असे अचानकपणे स्वामी आपल्याला संकेत देत असतात आणि ते स्वतः आपल्याला आठवण करून देत असतात की तू माझे नामस्मरण विसरला आहेस, आता तू नामस्मरण कर, मी सदैव तुझ्या पाठीशी राहील. तसेच दुसरं म्हणजे संकट दूर होण्याचा किंवा मग कठीण काळात धीर देण्याचा संकेत स्वामी आपल्याला देत असतात. तर म्हणजे स्वामी भक्तांनो, आपण ज्या वेळेस एखाद्या कठीण प्रसंगातून जात आहोत किंवा मग आपल्यावर एखादे संकट आलेले आहे किंवा मग आपल्यावर खूप एखादी वाईट वेळ आलेली आहे, तर आपण मनात आपल्या खूप चिंता सुरू असते. अशा वेळेला स्वामी आपल्याला स्वतः सांगत असतात की चिंता करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे किंवा मग तुझे जे काही संकट तुझ्यावर आलेले आहे ते लवकरात लवकर टळणार आहे.
असा संकेत स्वामी आपल्याला देत असतात. त्यामुळे स्वामी आपल्याला अचानकपणे दिसत असतात. तसेच तिसरं म्हणजे योग्य मार्गावर असण्याची पावती. तर स्वामी भक्तांनो, तुम्ही जर एखादे काम हातात घेतले असेल आणि ते काम तुम्ही नवीन काम सुरू करणार असाल किंवा मग तुम्ही एखादा योग्य निर्णय घेतला असेल, अशा वेळेला जर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला असेल, तर स्वामींना वाटत असेल का तुम्ही योग्य मार्गावर चालले आहेत, त्यावेळेस तुम्हाला अचानकपणे स्वामी त्यावेळेस दिसतात आणि दर्शन देतात आणि सांगतात की माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. तसेच चौथं म्हणजे सकारात्मक ऊर्जेचे आगमन. तर स्वामी भक्तांनो, तुमच्या घरातील किंवा तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होऊन तुमच्या आयुष्यात काही नवीन घडणार असेल किंवा तुमच्या आयुष्यात काही शुभ बातमी तुम्हाला मिळणार असेल किंवा तुमच्या आयुष्यात काही घडामोडी होणार असेल, तर अशा वेळेला स्वामी आपल्या भक्तांना काही संकेत देण्यासाठी असे अचानकपणे दिसत असतात. तसेच पाचवं म्हणजे आपल्या भक्तीची पावती. तर स्वामी भक्तांनो, तुम्ही जी काही सेवा स्वामींसाठी करत असाल आणि तुम्ही एकदम मनापासून ती सेवा करत असाल, तर त्यावेळेला स्वामी आशीर्वाद देण्यासाठी आपल्याला असे अचानकपणे दिसत असतात. कारण ते स्वामी म्हणत असतात की तू जी काही माझी सेवा करत आहे ती मी मनापासून स्वीकारली आहे, हे सांगण्यासाठी आपल्याला स्वामी संकेत देतात आणि त्यासाठी स्वामी आपल्याला असे अचानकपणे दिसत असतात. तर स्वामी भक्तांनो, अशा प्रकारे स्वामी आपल्या भक्तांना काही संकेत देत असतात, म्हणून स्वामी असे अचानकपणे आपल्या स्वामी भक्तांना दिसत असतात. तर स्वामी भक्तांनो, ज्यावेळेस स्वामी तुम्हाला असे अचानकपणे दिसतील, त्यावेळेस तुम्ही स्वामींना कृतज्ञता व्यक्त करा. मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा स्पष्ट आवाजात श्री स्वामी समर्थ म्हणत चला. कारण स्वामी आपल्या भक्तांच्या सदैव पाठीशी असतात. स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नसतात आणि स्वामी आपल्या भक्तांची भक्ती स्वामींना माहीत असते आणि त्याच भक्तांना स्वामी दिसत असतात. कारण ज्यांच्या मनात स्वामी समर्थ आहेत त्यांना स्वामी असे अचानकपणे दिसत असतात. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.